मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडत अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सिनेमा असो की वेब सिरीज, प्रत्येकच भूमिकेचं सईनं सोनं केलं. इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. भूमिका बोल्ड असो की सामान्य स्त्रीची, सई त्याला पुरेपूर न्याय देते. पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. खूप स्ट्रगल करून तिने सांगली ते मुंबई हा प्रवास केला आहे. आज या यशामागे तिची अफाट मेहनत आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते. आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी ती खुलेपणानं बोलत असते. मग तिच्या आयुष्यातलं प्रेम असो, लग्न किंवा घटस्फोट, ती निडरपणे त्याविषयीची आपली मतं मांडत असते. माणसाला प्रेमाचे वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव येत असतात. तसे सईलाही आले. पण आता वयाच्या या टप्प्यात तुला कसं प्रेम हवंय किंवा प्रेमाकडे तू कसं बघतेस असं सईला अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर सईने आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे. सई म्हणाली, आता माझा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा आहे. जर मी आता एखाद्याच्या प्रेमात असेल किंवा तो माझ्यावर प्रेम करत असेल तर त्या परिस्थितीत तो माझ्यासोबत नसताना मी काय करतेय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मला वाटतं तीच गोष्ट तुम्हाला सांगू शकेल की त्या व्यक्तीवर तुमचं किती प्रेम आहे, किंवा ती व्यक्ती माझ्यासोबत नसतानाही ती व्यक्ती माझ्यासोबत कशी आहे ही भावना मला जास्त महत्वाची वाटते. कारण समजा माझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि मी एखाद्या स्पेशल ऑकेजनसाठी बाहेर आलीये, तर मला असं वाटत राहतं की ती व्यक्ती माझ्यासोबतच आहे. माझ्यासाठी आता हे प्रेम आहे. ही माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आहे. पुढे सई म्हणाली, प्रेम म्हणजे आम्ही सोबत असताना मी स्वतःलाही महत्व देतीये आणि त्यालाही तितकंच जपतीये, हे माझ्यासाठी प्रेम आहे. मलाही असं वाटतं की प्रेम माणसाला गुदमरून टाकेल इतकं भरभरून असावं. पण आता त्याची माध्यमं बदलली आहेत, आता त्याची फ्रिक्वेन्सी बदललीये, असं सई म्हणालीये. सईच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं झालं तर सध्या ती सिंगल आहे. पण काही वर्षांपूर्वी तिने अमेय गोसावी सोबत लग्न केलं होतं. परंतु काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांनीही एकत्र मिळून घेतलेला तो निर्णय होता. त्यामुळे घटस्फोटानंतर दोघांनी एकत्र पार्टी केल्याचंही सईने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर निर्माता अनिश जोग सोबतही सईचं नाव जोडलं गेलं होतं. पण नंतर त्या दोघांचंही ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. सध्या सई सिंगल असल्याचं बोललं जात आहे. पण सध्या तिला प्रेमाविषयी काय वाटतं हे तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.